शारदा, ए शारदा, काय अरे नाश्त्याचं बघ काहीतरी. किती वाजले? काही आता काय ऐक नाही काही त्याच्यामध्ये. तुम्हाला नाश्ता नाही दिला तिने? आणि तू काय करते? नाश्ता तिने दिला, तू काय करते? बघा म्हणजे मी आधी मीच करायचा, आता सून आली तिला अगं पण सांगावा. सून नोकरीला जाते, सून कमवते, तू घरामध्ये असते. आपण दोघं चला मी ऑफिसला जाते. त्यांना नाश्ता नाही दिला तू? नाही मी माझा आवरू का काय करू बरं? नाश्ता तुम्हाला द्यायचा, तुम्ही करा की नाश्ता फक्त. अगं 9 वाजले, तू खायला काही केलं नाही जेवण? माझं आवरायचं होतं मला, त्यामुळे मी नाही केलं. मग खायला नाही लागत तुला? आम्हाला तिथं ऑफिसमध्ये नाश्ता असतो. आम्ही वर तोंड करायचे, खायचं नाही काही मग घरात? आई तुम्ही करा, मला लेट झाले. अरे पण जर सकाळी लवकर उठत जाणार बाळा, मग असं कशाला? तर आम्ही नाश्ता आता मी करू का तुमच्या दोघीच्या भांडणामध्ये? लवकर बाहेर करू ऑर्डर करा आणि खा. अगं तुला सकाळी म्हंटल होतं ना नाश्ता आजच्या दिवस तू बनव. मला उशीर झालाय, करा मी चालले. काय करू मग आता? बोला ना काही. काय बोलू दे तिला? आता ते तर नोकरी करते म्हटलं तर ते आता बनवलं असतं आपल्याला. ए आई, नाश्ता लाव पटकन मला. काय बोललास तू? नाश्त्याला? मग तिने बनवला नाही का नाश्ता? कुणी? बायकोने तुझ्या. अगं ती माझ्या अगोदर रोज तिच्या ऑफिसला जाते, ती कशी बनवल? अरे मग बनवून जायला सांगायचं ना. आता मी बनवू काय नाश्ता? मग आता तिला काय तेवढीच काम आहेत का? मी बनवू का? अगं तिला एकतर ऑफिस मध्ये किती काम असतात माहित आहे ना? अरे ते सगळं झालं, पण घरातली पण कामं केली पाहिजे का नाही तिने? अरे तिनं ऑफिस मधली कामं करायची का घरातली कामं करायची? तुम्हाला कळत नाही का घरातली कामं करावी का नाही म्हणून? तुम्हाला नाश्ता आणि स्वयंपाक एवढ्या 2 गोष्टी होत नाहीत का? अरे बाकीची कामं तर करतेच मी, साधा नाश्ता बनवता येत नाही का तिला? तुलाच लागत होती ना सर्व्हिस आली सून. अहो मग आता घे आणि चालू दे तो. काय चालू दे? मग ती करते, ती कोणासाठी करते? घरासाठी करते का अरे कोणासाठी पण करते? नाश्ता निदान केला पाहिजे की नाही सकाळचा? जाऊ द्या, नका करू. माझा मी रोड न खातो. माझी बॅग ठेवली गाडीत. ते पण मीच करते बाबा. हो. चुकलं आमचं, तुझं लग्न करून दिलं. नोकरीवाली सून बघितली, मी म्हणलो पायावर धोंडा आम्ही पाडून घेतलाय. पण तुला कधी ऐकायचंच नाही. ही बाई माणूस आहे ना, पुरुषाचं कधी ऐकणारच नाही. अहो मला रामायण वाटलं, याच्यामुळे घडले, महाभारत मला बोलू देता का नाही? बोल, काय बोलायचं तुला? अहो मला वाटलं की शिकलेली पोरगी घरात आणली म्हणजे सुशिक्षित, कसं जरा चांगलं घर होईल. हे मला काय माहिती अवदस अशी. चला आता देते गिळायला बनवून. भूक लागली का नाही? नाही, मला जेवायचंच नाही. जा मग, मला भूक लागली, मी बनवते. मरायचं दिवस उगवल्यापासून तर पार रात होईसर स्वतःच काम करायचं. आई काय काय करते? काय नाही दिसा ना का लसूण सोली ते? लय कटाळा आला रे. बरं ऐक ना, जेवाय दे बरं, मला लय भूक लागली. जेवलो नाही मगासपासून. काय जेवायला दे? तुझ्या बायकोंना जेवण बनवलं? बायको नाही बनवलं? मग ती बनवूनच गेली नाही, आम्हाला नाश्ता नाही सकाळपासून. बसलोय आम्ही असंच. मी उपाशी गेलोय घरातून. आई मग कोणी बनवायचं जेवण? अरे पण ती पण माझ्या पाठोपाठच लगेच कामाला जाते ना. मग बनवून जायचं ना तिने. अरे पण लवकर उठायचं असतं तिला, पण तिचं आवरायचं असतं ऑफिसचं. तुम्ही काय करता 2 जण सांगा बरं? असं का? आता आता आम्ही काय करतोय तुला इतके वर्ष दिसलंच नाही. आज 4 दिवस झाले नाही, बायको नाही, आली. आई पण तुला पटाय पाहिजे रे. ती पण तिच्या ना दगदगीत असते कामाच्या, मी पण असतो. हा, मग आम्ही गोट्या खेळतो का? अरे पण तुम्ही घरातलं तरी करायला नको तुम्हाला? घरातलं करायचं आम्ही, शेतातलं करायचं आम्ही. मर 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 तिकडे साहेबाची कटकट ऐकून घ्यायची दिवसभर, आणि इकडे घरी आलं की तुमची कटकट कायम ऐकून घ्यायची. डोक्याला नुसता वैताग आलाय माणसाच्या. अरे तुला जेव्हापासून कळतंय का काय तेव्हापासून झालं? मीच बनवते. तिला काय झालं होतं आज काय बनवायला? करायचं कुणाला? हिला अरे जेवायला नाही केलं थोडं सुद्धा, काहीच सुद्धा घरी. तिने सकाळी आम्हाला नाश्ता सुद्धा नाही दिला. ऑफिसला गेलते ना, त्यामुळे नाही जमलं मला, सकाळी उशीर झाला. अरे पण ठीक आहे ना, माझ्या पाठोपाठच तू पण येते ऑफिसला, मग यांना कळत नाही का घरी आहेत तर? हा आम्हाला कळत नाही. बरोबर बोलला. आई तुम्ही सकाळपासून स्वयंपाकच नाही बनवला का? हा तेवढंच काम होतं मला स्वयंपाक बनायचं. शेतातलं मीच करायचं, घरातलं मीच करायचं, बाहेरचं गोठा बी मीच तुम्ही करायचा. शेतातलं का दुसऱ्याच्या करतात का? घरच्या शेतातलं करतात ना, बाहेरच्या जातात कशा? वहिनी बी घरातच. तुला घरातलं अगं आई, मी तुला तेच सांगतो ओरडू ओरडू. ऑफिस मध्ये भरपूर काम असते, ते साहेब ओरडतात. नाही थोडा जरी लेट झालं ना तर ओरडतात. बरोबर आहे तुझं. ऑफिस मध्ये हे सगळं आहे ना? भरावं लागतं आई, माहिती का तुम्हाला? दमून येते मी. ऐक, हे सगळे ना तू मला सांग, तिला नको सांगू. हा अगं आई, मी माझ्यावरून तिची पण घेतो ना, सांगतो, समजून घेतो ना तिला पण. मी तिला आम्ही बी किती कष्ट आहे. करतो. ए, अरे काय कटकट झाली? बघा ना बाबा, बाबा, नाही तुम्हाला काही कळत नाही बाबा. बाबा कामावून आलोय. आल्या आल्या मला जेवायला मागतोय. ती विचारायला लागली, पोचारा फिरवायला लागली त्याच्यावर. तर तो मलाच म्हणतोय तुला कळत नाही का जेवण बनवायला, आणि तुला कळत नाही का मला भूक लागली. हा तर तो मला प्रवचन सांगतोय, तिला काही शब्द बोलला नाहीये.
म्हणजे हिचं बी मीच ऐकायचं, ह्याचं मीच ऐकायचं आणि तुमचं मीच ऐकायचं. अरे मी ऐकायचं सगळं मान्य आहे म्हणायला, परंतु आता आम्ही दिवसभर काम करतोय बाबा, शेतामध्ये काय बसत नाही आम्ही बी, आम्हाला लय शेण होतोय. बरं आता काय इथे येऊन ते परत स्वयंपाक करायचा का? मग करायचं ना, मग आता तर काय मी करू का स्वयंपाक सगळ्या आता? बाकीच्या बाया करतच नाही का स्वयंपाक? तुझी एकटीच बायको स्वयंपाक करते का? सकाळी लवकर जातोय बाबा आम्ही. लवकर जातो पण आता आले ना 5 वाजता 6 वाजता, मग अजून तुम्हाला काय करायचंय ना ते करा, मला बाकीचं काही सांगू नका. ए चल बाहेर जाऊ जेवायला. पैसे झाले मग तुम्ही आता हॉटेल हा जातो आम्ही जेवायला बाहेर. काय करायचं? एक मिनिट, तू हॉटेलात जेवशील, ती ऑफिसात जेवण, काय उपाशी आणि आम्ही काय राहायचं? उपाशी करून राहायचं खा का? ना, तुम्हाला आहे ना घरात करून खा ना. मग कसे का आमचे का पैसे का? पैसे कमवतो तुम्ही. मग हे तर कळतंय ना, पैसे आम्ही कमवतोय म्हणल्यावर आपलं घरचं तरी करणं गरजेचं आहे. म्हणून सारखं समजलं काय पैसे कमी तुम्ही आम्ही फार तुझ्या हाताखाली काम करायचं. तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करायचं करा, आम्ही बाहेर जेवतो, तुम्हाला काय करायचं का तू पैसे करा. भरायच्या पोटाला तर तुला पैसे रोजचं तक्ता हा रोजची तक्ता काय तुमची मला माहिती. काय का आता हे कडाला बघा ते काय अहो बोलावं. हे असं कसं काय चालायचं? हे जाऊ दे तुम्हाला सर, आपला स्वयंपाक जाऊ दे, मरू दे. मीच कर, आलं का माझ्यावर? मग आता तू काय मीरा गोपाची त्याचं सोनाचं एकीचं लेकाचं एकीचं बायको केलं, मी जाऊ का स्वयंपाकाला? मला ना आता सहन होत नाहीये. सर तुमचं काय काय शिव दे किंवा काय करतो. अहो जरा जोरात दाबा डोकं. अरे दाबतोय ना, तुला किती वेळा सांगितलं रे त्या ऑफिस मध्ये बसून सारखं त्या लॅपटॉपच्या पुढं डोळं खूपसा जाऊ नको म्हणून. अहो लॅपटॉप वरती सगळं काम आहे म्हटल्यावर लॅपटॉप वर बसावंच लागेल ना. अरे हो, पण त्याला एक मर्यादा असतात ना. तू थोडा वेळ सुद्धा ब्रेक घ्यायला नको म्हणते म्हणल्यावर कसं व्हायचं? जाऊ दे आता, तुम्ही दाबा बरं जोरात डोकं, म्हणजे माझं राहील तरी दुखायचं. बरं तुला हॉस्पिटलला घेऊन जाऊ का? नको नको, हॉस्पिटल वगैरे काय नको, मी खाल्ली आहे गोळी, होईल बरं. बरं तम काय करतो, मी आईला सांगून जरा चहा ठेवायला होतो. ए आई, आई, बापरे लय डोकं दुखते. अरे माझ्या कर्मा, अरे काय आहे? काय झालं आता? हा आता एवढं पर्यंत आलंय का? तिचं परत डोकं दाबायला लागलंस तू. अगं आई, दिवसभर ती ऑफिस मध्ये काम करून कंटाळले, त्यामुळे तिचं डोकं दुखतंय. आता डोकं दाबा नको का? चांगलंयच बाबा, हा चांगला पैकुलचा बैल झालास तू. एवढंच राहिलं होतं आता. बरं असं ते ऐक, जा तिच्यासाठी 1 कप चहा ठेव. मी ठेवूय तिच्यासाठी चहा? मग आता कोण हा? ठेवणार? आज तू डोकं दाबायला लागला, उद्या मला तिचे हातपाय दाबायला लावशील तू. आई 1,30,000 पगार आहे तिला, मला किती आहे? 1 लाख रुपये. तुम्हाला घरात सगळ्या वस्तू जागच्या जाग्यावर येतात का नाही मला एवढंच सांग फक्त. नाही अरे, आज आमचे हातपाय चालतेत म्हणून आम्ही थोडंफार करतोय. तरी उद्या आम्ही म्हातारे झाल्यावर तुम्ही तर आमचं काहीच काम करायला मागत नाही. तुम्ही तर हाकलून देता ना आम्हाला घराच्या बाहेर. अरे कशाला काम करायचंय? आज जवळजवळ 2-2.5 लाख रुपये पगार आमच्या दोघांचा घरात येतोय. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर आणून देतोय. तुम्हाला 1 कप चहा करणं होत नाही का त्यासाठी? अरे तुझं लग्न कशाला करून दिलं? हे काम करायला का मी? अरे पण आम्ही बाहेर काम करतो ना, आम्ही तुम्हाला घरात फक्त चहाच मागतो, याच्या व्यतिरिक्त काय माहिती तुम्हाला? अरे मी पण घरात भरपूर काम करून बाहेरची कामं करत होते. का हो करत नव्हते का नाही? अरे मोंटी पैशाने सगळं विकत घेतलं. बसा जरा, बसून बोला त्याला. हा? असं काय अहो, करतो? हे काय नाटकं? अरे आम्ही तोंड पाहता लग्न केली जुनी. हा? ह्याला हे नाटक काय म्हण- नाटकं चालले तुमची मांडीव डोकं दाबितोय. अहो तात्या, ह्याला नाटक म्हणतात का? आज ती ऑफिस मध्ये दिवसभर काम करून कंटाळले, तिचं डोकं दुखतंय म्हणून दाबतोय. आणि बायको दवाखाना नाही का? हो की, पण बायकोचं थोडा वेळ डोकं दाबलं म्हणण्यात काय गैर रे? काय बाई, गे तुम्ही? ह्यांना नको ना चहा ठेवायला, तर लावाई करून बरं. माझं अजून जास्त डोकं दुखायला लागलं. जावा तुम्ही. काय जावा असं कुठं काय जुनी चिराय चालले तो काय समजत नाही मला. हा? तुला नवऱ्याची आज बायको तुमच्या भेटली डोक्याला हात नाही बाबा. लावला मी. असू द्या, जावा. हा. बघून घेतो नावाची आमचा. बायको आहे, नावाळे असेच आहेत. अहो जावा तुम्ही. हा. आज हात झाली बाबा आता तुझ्या. एक काम तुमच्या ज्यानं करता येत नाही. हो, ह्यांना काम सांगत जाऊ नका अजिबात. मोकार किट 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 चालू असते ह्यांची. असू दे, तू झोप, मी तुला चहा घेऊन येतो. हे घे. असं जाऊ का ऑफिसला मी? आता काय करणार आहे मी तरी? अरे पण इस्त्री करून तरी ठेवायचा ना, एकतरी शर्ट ठेवायचा ना करून. नाही झालं माझ्याशी करणं. आपण तुला मी घरी कळतंय असते का? मी आता ऑफिसला असं जाणार आहे का? आता त्याला काय पर्याय आहे का? मी काय करणार आहे त्याला? काय करणार आहे म्हणजे? करून ठेवायचा ना, एकतरी ड्रेस ठेवायचा ना करून. मग आई घरी असतात, त्यांना नाही जमत का तेवढं तरी? अरे पण मी काय म्हणतो, तुला स्वयंपाक नाही करायचा, कोणती गोष्ट नाही करायची, कम से कम एक तरी ड्रेस इस्त्री करून ठेवायचा म्हणतोय मी. पगार काय फुकट आणते काय घरामध्ये? राबतेस ना मी. अरे पण मी पण करतोय ना, दोघांचा संसार आहे म्हटलं त्या गोष्टी तर करावंच लागणार आहेत ना. काय बोलता तुम्ही? काय बोलता तुम्ही? मी काही झोपा नाही काढत घरामध्ये, तुमची शर्ट इस्त्री करायला नसतं. लय बोलतीस असं वाटत नाही तुला? 1-2-1.5 लाख रुपये तर घरात येतात ना महिन्याला. हा? मग
ती येतात म्हणजे काय दुसऱ्याच्या घरात जातात का आपल्याच घरात येतात ना. पण मला काय आहे का, सोनं नाणं आहे का? सगळे तुम्हालाच देते ना. आणि मग मी कोणासाठी करतोय? तुम्ही फक्त तुमच्या आई बापांसाठी करता हो. ए तू जास्त बोलतीस आता असं तुला वाटत नाही का? मी काय जास्त बोलले मग काय बरं? म्हणजे तू काम करते म्हणजे उपकार करते का माझ्यावरती? मग मी काय करत नाही का अजिबात थोडं सुद्धा? काम करायचं, घरातलं करायचं, काय काय करायचं मी? काय मला काय जीव आहे की तुझं नाही? कर्तव्य आहेस का नाही? बायको म्हणून काहीतरी कर्तव्य आहेस का नाही? घरातलं हे करायचं ते उद्यापासून करायचं. मी घरी बसते, तुम्ही जा कामाला. जमल का? काय जमल का? यासाठी करून आणलंय काय तुला? मग तुला थोडं बोललं की लगेच तुला पुळका येतो, राग येतो, सगळ्या गोष्टी होतात का? दरवेळेसच काही ना काही भांडायचंच. आई तर काहीच घरात करत पण नाही तुमची. अरे त्यांचं नको डोक्यात घेऊ बाबा. त्यांनी मस्त आता सगळ्या गोष्टी मला कळतात ती काहीच करत नाहीत म्हणून मस्त म्हातारपणी त्यांची साठी बुद्धी झाली. त्यांची थोडी सुद्धा अक्कल चलत नाही थोडी सुद्धा. मग तेच म्हणते ना, मी घरी बसते, तुम्ही करा. जमल का? आता मी काय करतो, मीच बांगड्या भरतो आणि घरातलं सगळं काम करायला चालू करतो. तसं करायला तर मी ऑफिसला जाते. हा तू काय कर गाड्यासारखे टाय बी बांधून तू काय याला जायचं कामाला. काय बोलता तुम्हाला पटलं पाहिजे. मग तुला काय बोलते ते कळतंय का? तुला साधा फक्त एकच प्रश्न होता की माझं शर्ट इस्त्री का नाही केला एवढं मग राहून तुम्ही काय एका करायचं तुला? शर्टून पार भांडण लावलं पार तुम्ही. भांडण लावलं. अरे मी फक्त तुला एकच गोष्ट बोललो होतो, माझा शर्ट इस्त्री का नाही केला, मला कामावरती जायचंय. माझ्याच्यानी जमणार नाही तुमचे शर्ट इस्त्री करायला. जर तुम्हाला नसेल जमत तर शर्ट घालून जा तुम्ही. आता तेच पर्याय राहिला ना, मला जायचं लॉन्ड्रीत जायचं, शर्ट इस्त्री करायचं आणि मग तिथून पुढे जायचं. परत तिथे गेल्यास ना साहेबांचे बोलले खायचे. एवढं चाललं. तुला थोडंफार अक्कल नाही तुम्ही दिली तुमच्या देवाने. हाताने करा, मी चालले. नाही तसंच घालून जा शर्ट. तिकडे कुठं चालली? काय डोक्याला ताप आहे बाबा हे. बाई तू काय गेली आरडतली जेव काढली? काय करा तुम्ही ना, तुम्ही मस्त कडक कपडे कडक टोपी घालून गावभर हिंडा मस्त पैकी तुम्ही. त्यांचं नको काढू, त्यांचं नाही काढायचं. अरे पहिली डोक्या बायको तू घेतली ती तंतन करत का गेली? अरे बाबा मी आई फक्त एवढंच म्हणलं तिला, माझा शर्ट इस्त्री का नाही केला. हा तर म्हणली मला काम आहे हे ते, मला उरपट बोलत होती. मी 1.25 लाख रुपये तुमच्या घरात आणून देते, तुमच्या आई बापाला हे करून देते. मग जेव्हा हा मला बोलत होतो तुला हा, मी तेच बोलणार होते. तुझ्या आईला 50 हा. तुझी स्वयंपाक नाही केला आमचं नाही केलं तो तुला बरं वाटलं आणि आता तुझं झालं तर मग आता तुला वाईट वाटायला लागलं का? आता काय करू ह्याच्यावर काय करू सांगा कालपर्यंत बरं. आपल्याला बोलत होते, हा. आज याला बोलायला लागली. गोड अरे लागली. ते आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार ते. आता हे डोक्याच्या वर गेले तुला सांगतो थांबवलं पाहिजे कुठे तिला ते. तिला घमेंडच आहे, तिला म्हणजे काम करतो याची घमेंड आहे. तिला पैसे मिळतात पगारवाली झाली ना ती. आता हे आमचं नाही काही अड कसं आहे ऐकत आहे काहीतरी, पण तिच्या हातात पगार येतोय ना, पगार येतो ती कशी तुझं ऐकून घेणार? हा त्या का बाबा मग? मला एवढं कळतं गड्या, ती कमावती मी कमावतोय, मला कष्ट आहे तिला पण तेवढंच कष्ट आहे. मग तिने का प्रत्येकच गोष्टीला माझ्यावरती जोर काढणं उपयोग नाही. मला अरे. बाकीचं माहित काय काढीचं काम करत नव्हती ती घरात, पण फक्त तू आणि ती सुखी आहेत दोघं, त्यामुळे मी गप बसत होते. पण इतकी त्रास आहे तिचा मला, ती अजिबात काढीला हात लावत नाही. ग्लास सुद्धा मला भरून आत्या बाई पाणी द्या, अरे. मोबाईल करत गेल्या महिन्यापासून ह्यो त्रास मला आहे, वैयक्तिक मला आहे. त्याच्यामुळे मी पण असा विचार केला की मला काही हिच्याबरोबर राहायचंच नाही, तिला तिच्या पद्धतीने करायचंय ना काम तर करू दे. आता असं काही करू नको, आपण तिच्या बापाच्या गाणं घालूया बघून घेऊ. एकदा चर्चा काय बापाच्या कानावर घालता? मी मस्त सगळ्यात तुम्ही 1000 वेळा मला सांगितलं की बा असं नाही असं होतं. आत्या नका तर बाहेर. ऐक, तू काय जरा शांततेत घे. बघ, तुझी बायको आहे, काय बायको ती आमच्या संग भांडत होती तेव्हा आम्ही गप्प होतो, पण आज तुला भांडली ते मला पण पटलेलं नाही. गेला महिना चालू तिला आहे. येऊ दे, बोलू आपण. चल घरात, चल खाऊन पिऊन घे, बस बोलू. सी काय हा बाबा असेल बरं, एक काम नीटनेटकं होत नाही. गाडी पुसायला लावली तर गाडी पण नाही पुसली. अहो आलात का? या इकडं. काय झालं रे? गाडी कोण पुसायचं होतं? आता गाडी घेऊन कोण चाललंय? गाडी घेऊन मीच चालली, पण मी तुम्हाला सांगितलं होतं गाडी पुसून ठेवा म्हणून, मला ऑफिसला जायला वेळ होतोय. अरे मग आता तू गाडी घेऊन चालली ना, मग तूच पुसली पाहिजे ना गाडी. बाकी टाइम तुम्हाला गाडी न्यायची असली की तुम्ही साफसफाई कशी करता बरं गाडीची? आणि मला न्यायचं म्हटलं की तुम्ही साफ नाही करून ठेवली ना. हो असू दे, घे एवढ्या वेळेस पुसून घे. नाही नाही, ते तुम्ही पुसायचं पटकन, मला वेळ होतोय. मग एवढा आरडाओरडा कशाला करते? माणसं बघतात ना इकडे तिकडं. मला माणसांनी गाडी नाही आणून दिली, मी माझ्या स्वतःच्या पगारावर घेतलेली गाडी, कळलं? बरं असू दे, पुसायला येईल. पुसा पुसा पटकन पुसा. हाय सर बाजूला. चाललीस का? झालं, घातलंच मांजरीने आडवं पाय. का हो? ते जरा देवाला जायचं होतं, जावडीला जायचं होतं आम्हाला. मग मी काय करू आता? तुम्हाला देवाला जायचंय तर गाडीला
गाडी लागत ऊन आहे ना, मग गेला असता आम्ही, पण उन्हात म्हणलं थोडं आहे आपली घरची गाडी तर जाऊ. काय करा माहितीये का, बसने जावा निवांत, एकदम ऊन बिन अजिबात लागत नाही बघा. जावा तुम्ही, निघा. आम्ही हा बसनी जायचं हा बसने आणि जायचं. गाडी तू. हा मग मी गाडी घेऊन जाणार. हो सांगा यांना जरा. अरे जायचंय ना त्यांना देवाला, तर जाऊ दे ना गाडी घेऊन आजचा दिवस. तुम्हाला यायला जमतंय का नाही, नाहीतर सरा पाठीमाग बरं. बरं डबा तरी घेऊ दे मला. आणा ना पटकन, नाहीतर सरा साईडला. देवाला जायचं काय करायचं. एक काम करा, तुम्ही आहे ना स्टँडला जावा, मी कोणाला तरी सोडायला लावतो आणि तिथून बसनं जावा, तुम्ही जावा. काय बोलतो म्हणते तू? हा अगं बघितलं काय? हा तुम्ही कशाला बोलत होते? ते काय म्हणले ऐकलं नाही का तुम्ही? तिच्या पैशाची गाडी आहे. अरे आपलं पोरग नसतं, ती अलीकडून असती. हा ते सगळं खरं झालं, मग? पण आता ती सून आहे ना, अरे सुने, पण हा बायकोचा बैल झाला ना. हा तर तो बैल झाला. आता आता काय या उन्हात आपण एसटीने जायचं नाही का? गावडीला जाऊन येणं होईल का? कळलं पाहिजे होतं ना त्याला हा? पण ते. म्हणजे आपण लहानचं मोठं केलं, हा नेत्राचा दिवा केला, एवढं या पोरांना सांभाळलं, सर्व्हिसला लावलं, आणि आपली काय परिस्थिती आज करतात का विचार आपला? आजकालची मुलं नाही करत विचार. हा? सगळा विचार आपल्यालाच करावा लागतो. काय ते आपणच बघायचं. काय करायचं अशा पोरांचं सांगा बरं तुम्ही. हा? अरे आपल्याला तर जाऊ दे, सुन आपल्याला तर नाही नीट बघत, निदान त्याला, त्याची बायको त्याला तरी नीट बघितलं पाहिजे तिने. पण त्याला पण ती एकदम खाऊका ठेव करते. तू काही म्हण, ही पगारवाल्या मुली ना अवघड झाली बघ. मलाच लय सून पाहिजे होती नोकरीवाली तुझी चूक शिकली. झाली ना, तुला सांगितलं अहो, नाही पण पगार. मला काय माहिती किती असं वागल म्हणून. अहो, असं मला वाटलं सांभाळू. आता तुम्ही सांगा बरं, मी रानातली कामं करत नव्हते का? मी दिवसभर रानात कामं करायची का नाही? अहो, आणि रानातली कामं करून येऊन घरातली एवढ्यांचं आपल्या खटल्याचं घर होतं, त्या खटल्याच्या घरातलं सगळं करायची. पण मी कधी केलं का तुमच्याकडे घरानं केलं का? कधी कधी? ओरडले का? काय कधी दुखते म्हणून? अहो त्या दिवशी खुशाल डोकं दाबायला होती ती त्याला. आपलं तर बरं ठीक आहे, पावाचं दाबा वाटत नका, दाबा ना. मला बोलवतोय चहा करायला. अहो ह्यांनी पार लाजा सोडून दिल्यात. नाही. अहो जुनी बाई दिवस सुकता डोक्यावर टोपलं घ्यायची आणि शेतात एवढ्यांना भाकरी घेऊन जायची. आणि आताच्या या नवाळ्या, अरे नीट नाश्ता नाही सकाळी मला. हा? काय असं मी पाप केलंय? हा एवढं कष्ट केले, आज आपली साठी बुट नाती 2 गेलं 4 राहिलं, आणि काय त्याच्यात आपल्याला काय का यांनी पाय नको. कलियुग आहे, कलियुग. अहो दुसरं काय काय ते नाही. कलियुग आपलं पस्ताव झाला ना, मग एखादं पोर झालं नसतं ते बरं झालं असतं ना. हा आता बोलून काय फायदा आहे का? आपल्याला एवढा त्रास होतोय म्हणलं, त्याला किती त्रास होत असेल. आणि तू त्या बायकोचा बैल झालाय. नाही अहो, तो पण लय वैतागलाय तिला. काय व्हायचं लागलंय? दोघांची सारखी भांडणं होत्यात आता. भांडणं नाही, पोराचं चुकलंय, त्याने त्या येसन हातात धरायची बायकोची, पहिलीच दाबायची त्याला. ते आता फायदा नाही. आता उपयोग नाही आता नाही उपयोग राहिला, कारण ती त्याला खूप दमत घेते. पण असं चुकीचं आहे ना हे तिचं. आणि संस्कारातली पोर म्हणलं येईन चांगली गरीब घराण्यातली, चांगली वागून, ती पगार आल्यावर आणखी बावळल्यावानी करायला लागले. ती नाही बोलत हो, तिचा पैसा बोलतोय. हा तिच्या धुंदी चढली तिच्या पैसे. डोळ्यावर पैशाची धुंदी चढली तिच्या. आणि हा आपला बैल तर झालेलाच आहे, आता विषयच नाही. आता आपलं काय करायचं, आपलं डोकं चालत नाही काही. जाऊ द्या, बघा कुणाची तर, करणार आपण. जाऊ द्या, त्यांचं किती बोललं ना तर कमीच आहे. बघा कुणाची गाडी दिसते का आपल्याला, ते देवळात जाऊन येऊ. त्या सचिन बोराड्याची गाडी बघू का? ते वडनेरच्या. हा? जा. त्याला विचारतो मी, येतो गावातून जाऊन. तू एक काम कर, आवर चपात्या बिपात्या कर आपल्याला. अहो करून ठेवल्या, जायचं म्हणून मी सगळी तयारी केली. तू मग जा तुम्ही, जा अगोदर. बस जातो मी. आवरून ठेव तेवढं बाकीचं. काय रे, किती वेळ झालाय, टाइम काय झालाय रात, लईच अवघड आहे बाबा. वैताग आलाय एक तर. काय करावा काय कळना, फोन लागा नाही, काय होत नाही. आतापर्यंत यायला पाहिजे होतं ना तिने. झाला एक शिकले सवरलेल्या बायका नसते केल्या, त्या आडाने गेलेल्या बायका परवडला असते. या मोकार करून दमल्यासारखं झालंय आता विषय. कशीच दिसा नाही बाबा. कारण नाही आली का अजून? हा ना रे, ती आता किती वेळ झाला, उशीर पण झालाय किती लई. आम्ही यांना फोन करते, फोन लागा नाही तिचा. पप्पांना फोन करते, ते येता बरं. येता बघते. हॅलो, बोल ना. काय अहो काजल आली नाही अजून, तो काळजी करतोय. पुढे गेली गाडी? कामावर नाही आली का? नाही आली ऑफिस वरून. तुम्ही तिकडनं येताना जरा बघा ना ऑफिस मध्ये. कंपनीच्या गाड्या होत्या ना. तुम्ही
तुम्ही त्या साईडने गाडी वळवा तुमची आणि तिकडून येता येता बघून या. हा जा जा, बाकीचं नका बोलू, जा तुम्ही बघून या. ठेवू का? हा लगेच फोन करा बरं का मला. हा हा. काय म्हणले बाबा? अरे त्यांना म्हणलं तिकडून या ऑफिस कडून, येतो म्हणले. आधी कुठे गेली रे? पुढं नाही मग किती वाजले? टायमिंग किती झाला आता? झालं असेल टायमिंग. काय झालं? ऑफिस झालं असेल म्हणजे? ऑफिस 5 ला सुटतंय. हो, तुला तर कळतंय ना. मग आता वाजलेत किती? 6 वाजले ना. 1 तास कुठं यायचा, फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे, हे तुला कळतंय ना. हो मग गेले होते मैत्रिणी सोबत. का मी जायचं नाही का? म्हणजे जायचं का नाही मी कुठं बाहेर? अरे पण फोन करायची पद्धत असती. फोन लावला तुझा फोन बंद आहे. तू या घरची सून आहेस. चार्जिंग संपली फोनची. बंदच असणार ना. तू अशी कशी बोलती बरं? उरपाट बोलती की मला तू? उरपट म्हणजे मग माझं काय आहे का नाही जीवनात? काय आहे तुझ्या जीवनात? एन्जॉय करायचंय का नाही मी काय? अरे एन्जॉय करायचं मग घरी फोन बिन करून सांगण्याची पद्धत असते की नाही? मी माझ्या मैत्रिणीकडे फोन जाणार. पण पडला जास्त बोल नको. ए ऐक ना जरा, ऐक ना बाई, तू या घरची इज्जत आहेस, सून आहेस, जरा त्याचं भान ठेव. अरे तुला आज नाही आला घातला, तू उद्याच्या 9 ला येशील, 10 ला येशील, 12 ला येशील. हा? आणि काम करते मी, थोकते. अरे काम करते मग उपकार बिपकार करते काय आमच्यावरती? प्रत्येक वेळेस झालं काम करते. नको तुला जाळ करते पैशाचा. अगं तुझं नको शिक्षण आम्हाला तुझे झालेलं आहे, पैसे. मान्य आहे, तू नोकरी करते मान्य आहे, पण तू त्या गोष्टीचं भान ठेव. तुझं लग्न झालंय, तू कोणत्या तरी घरची इज्जत आहेस आणि तू वेळेवर यायला पाहिजे, वेळेवर जायला पाहिजे. आजच उशीर झाला काय तुम्हाला पण माहिती का? कालवा करता त्या दिवशी कालवा करताय म्हणजे? दोघं कालवा करतं म्हणजे आम्ही काय वायफट बोलतोत का? तुला उशीर झाला म्हणून त्या दिवशी पण उशीर झाला, दर 4 दिवसाला. उशीर झाला म्हणून थोडंच उशीर झाला. फोनला काय केलं तू? बंद झालाय तो फोन. कसं काय? मग तुला मैत्रिणीचा फोन नव्हता तिच्या फोनवरून सांगायला मला फोन करून की बाबा मला यायला उशीर होतोय, काय होतंय? का प्रत्येक वेळेस झालं की मला पगार आहे, मी पैसे देते, घरात मी पैसे देते, कशासाठी देते रे तू पैसे? म्हणजे तुला काहीच बोलायचं नाही. मी काहीच बोलायचं नाही तुम्ही मला. कशामुळे काय नाही बोला? नवरा आहे तुझा मी ना. नुसता अर्धा तास उशीर झाला, तुम्ही एवढा भाव करताय. अरे भाऊ करताय म्हणजे आम्हाला वेळ नाही लागलं, आम्हाला तुझी काळजी आहे म्हणून तर या हिशोबाने ना. या जगात काय चाललंय, कसं होतंय आपल्याला माहिती आहे ना. एकटं बाई माणूस जर पाहिलं तर लोकांचे नसते डोळ्यात रक्त उतरत. आम्ही कोणाला काय सांगायचं? इतका उशीर आमची सून आलीच नाही अजून, असं सांगायचं का कोणी विचारल्यावर? सासूबाई तुम्ही कसं बोलताय बरं? तू कशी बोलती? तू तुझ्या शिक्षणाचा आणि तुझ्या पैशाचा जास्त माज करते. तुम्हाला मी पैसे देते का नाही मला ते सांगा. देते का नाही? सारख्या पैशाचं सारखं भूषण नको मारू. काय मी पण करतोय तू पण करते. आणि घर तिचं पण आहे हे ध्यानात ठेव, कळलं का? मग घर तुमचं पण आहे. तुम्ही घरात जर काम केले तर काय होते? बरं तुला रोज उशिराच यायचंय का? मग आज उशीर झाला तर तुम्ही एवढं बोलायला लागले. रोजच उशिरा यायला. त्यामुळे तू तुझ्या काय म्हणत आहे? काय म्हणत आहे तुझ्या? मला सांग बरं. आजच उशीर झाला तुम्ही काय तुझ्या बोलताय? मनात काय ते मला सांग. मी दापू नको, बोलू नको, तुला नेमकं करायचंय काय ते मला सांग. तुम्ही हे शांतपणे पण बोलू शकत होते दोघं. नाही बोलायचं मला शांतपणे. मला तुझी काळजी होती, मला माझी बायको प्यारी होती म्हणून मी तुला बोललो. हा तुला काय, तुझं काय म्हणणं आहे? मी काय कुठल्या पोरासोबत जाते काय तेव्हा मला बोलत तुम्ही सारखंच. रोज उशीर होणार मला, समजलं का? बघ किती हेकड दाखवती. हे शिक्षणाचा आणि पैशाचा माज अरे दाखवते. शिक्षणाचा नाही माझी ह्यो आपण घेतलेल्या त्याला तिच्यावर दाखवलेल्या प्रेमाचंही आता आपल्याला फळ आहेत. ती तुमच्यापेक्षा मला जास्त त्याची किवी यायला लागली. माझीच माझ्यावर किवी यायला लागली. सुशिक्षितपणाचं जरा तरी तिला भान आहे का? कसं उलट पालट बोलतीये. आणि मी बोलणार नाही आजपासून ती सांग, तू आणि ती. आणि हा तिच्या बापाला आहे ना, तू फोन करून बोलून घे. काहीतरी उद्योग करल, आपल्यावर येईल, त्यापेक्षा त्याला बोलून घे फोन करून. मी तरी काय फाशी घेऊन मरू का बाबा? काय त्याच्या आईला काय असलं केलं ध्यान न करत. इकडे अगं काय चक्कर वगैरे येते का तुला? मला नाही चक्कर येत नाही. ही माझी बॅग ऑफिसची. अरे तू काय दारू पिली काय? मी सवयच नाही. अयो माझ्या कर्मा. आई बाहेर ये लवकर. हा आई ये बाहेर ये बोलव. अहो माझं नशीब फुटलं. बायको माझी दारू प्यायला लागली. अरे देवा, आता एवढंच बघायचं राहिलं होतं बघा आपल्याला. हे दारू बिरू मला येत नाही प्यायला. मग मला मी काय इडी आहे का? अरे
तिला उभं राहायचं कुत्रं ना, आणि एवढ्या अशा अवस्थेमध्ये एवढी मोठी गाडी कशी घेऊन आली? हा? माझी माझी गाडी माझी. ए बाई, तुझी गाडी आहे मान्य, पण अशा अवस्थेत गाडी घेऊन आली, उद्या ऍक्सिडेंट झालं काय करायचं? माझीच गाडी आहे, काय बी होऊन द्या. सांग बाबा. ए मोंटी हिला घेऊन घरात चल चल एकदा पाहिलं. ए घर माझ, ही गाडी बी माझी, ही म्हातारी हाकलायची हितनं. काम धाम कराय नको काय नको, नुसतं आयचं पाहिजे लायचं. मी कमावती आणि ह्यांना देती. ए बाबा मोठ्या, तिच्या निघा. भावाला फोन कर आणि बोलवून घे. ए माझं घर आहे, निघायचं. ए तुला राहायचंय का? तू बी निघ चल. एक काम करू, ही जी उतरूस तोपर्यंत हिला आपण आताच घेऊ, हा. आणि नंतर हिच्या भावाला बोलवायचं का कोणाला बोलवायचं आपण ठरवू. नाही, नाही. आधी हिला घरात घेऊ आपण. घे घे घे. चल ए निघा तुम्ही निघा. हो जाते चल तू. चल हातरून करायचं. चल. आईला आज सुनबाई पण दारू पिऊन आली. हा नवऱ्याचं ऐकण्या पोराचं, सासू सासऱ्याचं ऐकणं. आपली गरिबी होती ती बरी होती. मला काय झालंय सर्विसवाली गजरू लोकं एकटाच बघायला. बडबड करतो, याड वेळ तर नाही लागलं तुला? काय नाही जाधव साहेब, मला थोडा विचारच पडल्यानं झालाय बा. काय झालंय? अहो ही शिकलेली पोरगी केली, लाखाच्या पुढून पगार, पोराला लाख खंड पगार, आणि ती पोरं काय ऐकतच नाही. तुला यासाठी गजरू मी पहिलेच सांगत होतो, तुझं पोरग IT इंजिनियर झालेले, तू जेमतेम शिकलेली पोरगी कर. पण मला वाटलं आपली गरिबी जाईन. तुला वाटलं गरिबी जाईन, पोराचा येईन लाख 1.5 लाख, सोन्याचा येईन लाख 1.5 लाख. आता हे कसं झालंय, जाईन अवघड झालं जाधव. जेमतेम शिकलेली सोन केली असती, घरातली शेती बघितली असती, पोरा बाळांना सांभाळलं असतं, त्यांचं शिक्षण केलं असतं, आणि घरात सुख समाधान राहिलं असतं. आणि तुझे हात पाय दाबले असते त्या सोनाने. आईले चुकलं बरं का माझं हे. पण आता काय झालंय, सगळं जग पैशा माग नोकरी मागं पळत आहे. तेव्हा मी म्हणलं बघा आपण ते काय आव चुकले आणि झाले जाधव साहेब. काय करावं काही कळत नाही मला आता. हे आता काय माय डोकं चाला नाही बाबा. आता ते म्हणन तसंच करा, आणि काय करा आता. नाही ना, हा जातो जाधव साहेब मी घरी. कुठं जातो कुठतरी घरी निघून. बघ बा आता. काय राही डोक्याला ताप झालाय बाई. नसती केली तर बरं झालं असतं ती पोरगी. तिने आहे ना आल्या आल्या तिचे रंग दाखवणं चालू केलं होतं, पण आम्ही ना तुझ्या प्रेमासाठी गब्बस होतो. अरे मीच पस्तावल्यासारखं झालं. रव डोकं नुसतं कलकल कामावर लक्ष लागत नाही, काय नाही. कसं लागल, इतकी ओव्हर चढ मानलं, किती ओव्हरलोड आहे ती. काय रे घरातलं नाही करायचं, कम से कम आल्याच्या नंतर व्यवस्थित माणसाला बोलणं तरी पाहिजे ना. आणि उद्धट बोलत या लई तिला ना, लई त्या मी कमी होते. अरे पण घरी पण पाहिजे ना तेवढं. थोडे पैसे आज आले मग लगेच माणसाने एवढं हवेत उडायचं का? मग जगात कोणी कमी होतच नाही, कोणी शिकलंच नाही का. अरे पण तिच्या आई बापांनी तिला कष्ट करूनच शिकवलं असेल ना. मग जाणीव पाहिजे ना आपल्या आई वडिलांच्या गरिबीची. आपल्याला सासर तर तिला चांगलं, कुठलं दुःख नाही की बाबा तू हेच कर म्हणून, असं पण नाही ना गोष्ट. सगळं करताय ना तुम्ही. आणि मी शब्दाने दुखीत नाही ना, कोणतं काम करायला लावित नाही. एकदा फोन दोनदा केला झालं. त्यांना पाहुण्यांना. पाहुण्याला फोन केलाय, आता कशी काय आले ते नाही. आले आले ते आले. नमस्कार हो जवळ. हा, ये. बरं झालं आले तुम्ही. बर काय चालू आहे? काय नाही, जरा बोलायचं होतं तुमच्या संग म्हणून बोलून बोला घेतलं. बा, काय काय नाराजी व्यक्त असेल तर काय सांगा, काय जे काय चालू आहे ते. मग सांगायचं म्हणजे आता तुम्ही बघत आहे हा. तुमच्या पूरला आम्ही काय कुठली गोष्ट कमी नाही करत किंवा काय नाही, कुठल्या गोष्टी दुःख देत नाही. तुम्ही सांगा प्रत्येकच गोष्टीत तिने पैसा आणला, प्रत्येकच गोष्टीत पैसा आणला, उपयोग नाही त्याचा. भले मी मानतो की बाबा तिला पगार आहे, लाखभर रुपये पगार आहे, घरात करते, घरातलं पण बघ ना तिचं काम आहे ना, बाई बायानुस या नात्याने. हो, आहे हा ते तसं जर माझ्या आई बाबाकडे लक्ष देत नाही ना, माझ्याकडे लक्ष देत नाही, काय नाही, उशीर आला की आपण बोलायचं पण नाही काय. हो, बोलायचं नवऱ्याचा अधिकारच राहते, बोलणंच आहे ना. अहो आमच्याकडे बघत नाहीये, आमच्याकडे नका का बघा ना, पण त्याला तरी काय हवं नको, बरं, त्याचा दोन पोटा गोष्टी मी पण पाण्यात. समजावून सांगतो, काय तुम्ही शांतता जरा. शांततेत नाही मामा, आता डोक्याच्या वर गेलं बघा. खरं डोक्याच्या वर सांगितलं. माया बी डोक्याच्या वर ऐका, गेलं. ऐका, आम्ही ऐका, मी तुमच्या पाया पडतो, माझं काय चुकलं नाही. तुम्ही नका पडू. ऐका तुमच्या पायातली चप्पल काढा, नाही, तोंडात नाही, मारा, नाही, नाही. पण विषय असा नाही, नको, नको. बरं का,
विषय असा की मी तिला आल्याच्या नंतर 2-4 वेळेस विचारलं की बाबा तुला एवढा उशीर का होतोय. बर बर चालते मी बिन समजावून सांगतो तिला अहो, एकदा. माझा तुमच्या लेक समोर आहे सांगतो बा. ना शब्दाने दुखवत नाही तिला. मी तरी 1-2 शब्द बोलते पण तो कधी एक शब्दाने तिला असं दुःख देत नाही. माणसाला कसं वाटते बा तोंडातला शब्द गेला की हे कसा काळ झाले रुतल्यासारखा होते. मारलेचा घाव बुजते पण शब्दाचा घाव बुजत नसतो. आता आम्ही म्हणलो चला गरीब पण आम्ही बिन संबंध चांगले ठेवले बा, चांगले माणसं येतं, जाऊ द्या काही टेन्शन नाही. आम्ही चांगले आहेत पण ती ना आमच्या आवाक्याच्या बाहेर गेली. बर मी समजावून सांगतो. मी ती बोलवतो. काजल हे काजल हे ग, काय झालं बाई सांग बरं. काय नाही झालं. हा आता खरं बोल, वडिलांसमोर खरं काय ते सांग. काय काय केलं ते काय सांग. ऐकून ये समोर ये, अशी मागं का राहते, ये समोर ये. बाबा एकच दिवस झाला उशीर झालता मला हा फक्त. बरं झाला खोटं बरं, बोलायचं. मान्य करतो. बरं काहीतरी सांग ना तर समोरचं, उशीर झाला कशामुळे झाला काय त्याचं. मैत्रिणी सोबत गेलते मी. बरं चालतं. उशीर झालता. हा मग मैत्रिणी सोबत गेल्याच्या नंतर एक फोन करून घरी सांगणं काम आहे का नाही. काळजी लागते का नाही तुम्ही सांगा. हो का? बरं तिला जर जास्त कमी काही झालं बाहेर मला 1 मिनिट ऐकू द्या, तीच एक तर म्हणणं तिचं ऐकू द्या, माझ्या बरं, मुलीचं ऐका, ऐकू द्या तुम्ही ना. ऐका. हा. सांग बाई सांग काय. 1 दिवस उशीर नाही झाला. हा. 1 दिवस स्वयंपाक नाही केला की लगेच त्यांची किरकिर हा, सुरू. हा. का बरं असतं मी दमून येते ते तुम्हाला पण माहिती आहे. हो ऑफिसचं काम आहे ते दमतेच मग. चालते बरं, बोल 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 2 शब्द बोल समोर. नाही, त्यांना जमत असं मी काय तर म्हणतोय बघा का? बाबा मी लय कंटाळली यांना. अहो आम्ही हाडाचं पाणी करतो, दिनभर कष्ट करतो, तुमच्या सुखासाठी आम्ही काय नाही केलं. लोकांची जमीन ताबेदारी करून आम्ही काम करतो, तुमच्यासाठी आम्ही काही करायला तयार हो. पण आमची पोझिशन तेवढी नाही, आम्ही हालात त्याने कमजोर झालो. आता तुम्हाला समजायला पाहिजे आपल्या परपंचात कसं राहायचं आणि कसं वागायचं. मी आता नीटच तुला राहते बाबा. काय हे बघ, आमच्याकडून काय आलं नाही, तिच्याकडूनच आलंय की फक्त मला काय एक राहायचं दिवसच नाही. उशीर झालता. यांना तीच पण मला माहिती. 1000 वेळा आतापर्यंत म्हणली मला काही इथं राहायचं नाही. हा. बघा मी हात जोडून तुम्हाला विनंती की ती तुमची पोरगी तुम्ही घेऊन जायची, आमचं काय कवाय ना. वडील बाबा, किती यांची चांगलं पण मला सांगतात काही हे. गरज ऐक नाही. जरा. बर कारण की गरज नसल्यानेच वागते. नाही असं करू नको बाई तू बिन. हे बघा बाबा मला आता 2 लाख रुपये पगार आहे. माझं प्रमोशन झालंय. बरं चालते बाई काय हरकत नाही. यांना किती पैसे दिले यांना कमीच पडणार आहे. आता कमी आपण कष्टाचे दिवस काढले ते मला माहिती आहे, तुला माहिती आहे. मी तुझ्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं. माझा बी आत्मारे आता मी तुमच्या दोघांना सांभाळणं आईला तुम्हाला हो, त्याच्यामुळे सांभाळ- यांचं ना डोक्यात घुस नका तुम्ही. नाही असं करू नको बाई. एक वेळेस तरी माझा आहे, जाऊ दे जे झालं ते होऊ दे. ते पैशाला आपलं काय मामा किंमत नाही. बघा माझं एक ऐका तुम्ही हा आता. तुमचं बी नाही ऐकतो मी. बरोबर का? हा. आता तिला काय झालंय, पैसे धुंदी चढली. हा. माझं एक प्रामाणिक मत आहे, बरोबर का? बरोबर. तिच्या डोळ्यावर चढली पैशाची धुंदी. आता तिला काय 2 लाख पगार आहे म्हणजे मला 2 लाख रुपये पगार आहे आता सध्या. हा. म्हणजे मी काय कमी नाही. हो. पण आम्ही तुम्हाला सांगतो शब्दांना दुखीत नाही. तिच्याकडून आलंय ना तर माझे हात जोडून विनंती हा. की तुम्ही तिला घेऊन जा. घेऊन जा. हे बघा बाबा यांना बायकोची गरज नाही, यांना सुनेची गरज नाही. तुम्ही काय यांची मुनमुन करताय बरं. का हो तुम्हाला का पैशाचे लय प्यार आहे का पैसा. त्यांना का पैसाच तुम्हाला प्यार आहे. हे बघा पैसा आता का सर्व जलमदुप्त मामा, येणार फक्त नाही. पैसा तुम्हाला आणून प्रेमाने द्या सांगतोय मी. आपल्याला. ऐका आम्ही कष्टाने बिन घाम गाळून पैसा ऐका एवढं- तुम्हाला काय सांगतोय मी. आमच्या ऐका मुलीचं तुमच्या हातात हात दिला, ऐका. तुम्ही काय बोल मी तुम्हाला काय 2 लाख सांगतो, आमच्या आता मुलीला तुम्हाला 2 लाख शब्द बोललो नाही. आम्हाला पैशाची कमी नाहीये. तुमच्या पोरीला घमंड चढली. काल पैसे यायला लागले म्हणून. तुमची कशी गरिबी होती, आज तिच्याकडे आता- पैसा आलाय, तिला घमंड आले. नाही, आम्हाला नाही. घमंड नाही आलं. पैसा बिल- आमच्याकडे बिल- पण आहे. बिलकुल मग तुम्ही आहे ना, तुम्ही माझ्या दारात 1 मिनिट थांबायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला आम्हाला देखून गमेंट आली जा ना, तुम्ही. तुम्ही लगेच 2 मिनिटात तुम्हाला निघायचं. पैसा प्यारा आहे फक्त. आता आम्हाला- आम्हाला काय आमचा करायचं? पैसा आहे, आम्हाला आम्ही प्यार आहे. कष्टाने- बाबा, ठीक आहे. मी लागला सांगा. आम्ही या कष्टाने यायला तुमच्या बरं, जाऊ. आमच्या मुलीचा हात दिला तुमच्या. हो 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 ठीक आहे. यांचा विषय काय झाला माहितीये का, हे कधी नाही मिळालं आणि गटकन गिळालं. यांना अरे, ताजं ताजं ती दिसायला म्हणली लागलं. का 2 लाख पगार झाला मग ह्याच्या डोळ्यावरती लगेच धुंदी चढली. आल्या किती गप बोलत होता. आधू तिला दापत होता, नंतर आपल्यावरच उखाडला तो माणूस. जाते मोर काय नाही, जाऊ दे. परतची बात परत काय हे करायचं बघ असं आहे ना, घरी ती काय कणगीत ठेवणार गोष्ट मला नाहीये. भेटून का नाही दुसरी. दुसरी नाही करायची, तिलाच येत असतं परत. तीच जाऊ दे, येत मरू दे. असती परत. त्यांना कोण विचारतंय. चल अगं थांब. अरे ऐक जरा थोडं 2 मिनिटाला का मोठी माणसं सांगतात ते तर ऐक कमीत कमी. मी काय ऐकायचं मोठ्या माणसांचं. अरे आपल्यापेक्षा त्यांना 4 उन्हाळे जास्त खाल्लेत माहिती आहे ना. मग मी काय करू. तू कशाला घर सोडून जाते बरं. अहो तुम्हाला तुमच्या सगळ्या लोकांना ना फक्त पैसा प्यारे, बाकी माणूस प्यारी नाही. मला चांगलं माहितीये. असं का बोलती तू. नाही तुम्हाला फक्त पैसा पाणी घरात आणला ना सुनानी की मग सून प्यारी असते. अजिबात किंवाच येत नाही सुनाची.
पैसा जर नाही आणला घरात तर. अगं पैशाचं आम्हाला नको काय सांगून, पैसा नको पण आम्हाला. तू कसल्या अवस्थेत आली होतीस घरी? हा, उद्या काय कमी जास्त झाल्यावर तुझ्या भावाला निवडला ना काय आम्ही सांगायचं? अहो, ते काय म्हणतील? मी आम्ही लक्ष कमावते. दिलं नाही, आम्ही मोठे. मी कमावते, मी माझ्या स्वतःला पैसा खर्च करते. मी तुम्हाला पैसे मागितले आजपर्यंत? अगं तू आम्हाला पैसे नाहीत मागितलं, पण तू येताना वाटणं 10 लोकांना बघितलं. ती 10 लोक आमच्यापर्यंत येऊन सांगायला लागली की तुझी बायको असं असं करते म्हणून. मला किती वाईट वाटलं असेल बरं. वाईट वाटूनच घ्यायचं नाही त्यात. अरे वाईट काय कसं वाटून घ्यायचं वाईट नाही बरं? वाटण्यासारखं आहे काय तुझ्या त्यात? भावाला आणि बापाला फोन केलाय, ती येतीलच आता. त्यांची काय गरज इथं यायची? त्यांची काय गरज नाही माहिती कसं. माझ्या सोबत बोला तुम्ही, त्यांना बोलायची काय गरज नाही. हा? गरज आहे. काय घरात होतंय, तू का घर सोडती हे त्यांना पण कळलं पाहिजे. अहो त्यांना काय गरज राम, आहे राम, काय राम, राम. सांगायची? काय झालं? भाव नाही आला का तिचा? येतो भावाला काम आहे, भाऊ काही येऊ शकत नाही. काय म्हणते तू सांग काय झाले. काय झालं, हे काल का ऑफिस मधनं घरी आले. बरं येता येता हिने ड्रिंक केली. बर. हिला चालायला सुद्धा येत नव्हतं. गाडी सुद्धा कशी पर्यंत आली. वाटत जर काय झालं असतं तर कमी जास्त तर काय काय केलं असतं सांगा बरं तुम्ही. काय चाललंय कचरुलय माणसं आल्या. अहो काय झालं, हे परवा ऑफिस मधून घरी येत होती. येताना हिनं ड्रिंक घेतली. बघा जाधव साहेब, घेतल्यानंतर ना असा विषय झाला की हिला नीट गाडी सुद्धा चालवता येत नव्हती. 4 लोकांना वाटेनं बघितलं, ते सुद्धा आम्हाला नाव ठेवायला लागले. हिला समजून सांगायला गेलं तर हे म्हणते की मी एवढं पैसे कमावते तेवढं पैसे कमावते. मग आता सांगा बरं हिला सांगायचं तरी कसं. नाही ना, तुला पगार एवढा आहे म्हणजे पगाराचा माज करून जमत नाही ना. कोणाला पगाराचा माझ आहे? मला थोडी पगाराचा माझ आहे. ड्रिंक एवढी तू केली, 4 लोकांनी त्याला नाव ठेवलं असेल ना. त्यांनी ड्रिंक केली असन, हे नाही करीत ड्रिंक. ओ भाऊ, अहो तुम्हाला येडं म्हणून नाही आम्ही बोलून घेतलं. मग हा, पैशाच्या जोरावर तिने ड्रिंक केली. अहो पैशाने इज्जत नाही हो आपल्याला खरेदी करता येत. मुलगी अशी करीत नाही माझी. मी रोज दारू पिऊन येते का सांगा बरं? अगं तू रोज एक नाही, दिवस- एकदा जरी आली तर लोकांना वाटत नाही की रोजच पित असन. अहो मी दारू पिली म्हणजे मला काय भान नव्हतं का? मी इथपर्यंत गाडी चालवत आली म्हणजे मला जास्त झाली असं तुम्हाला वाटतं का? अहो आज ती थोडी पिऊन आली, उद्या जास्त पिऊन येईल. आणि काय झालं तर काय करायचं आम्ही? अहो मी दारू पिली म्हणजे मी घरापर्यंत नीटनेटकी आलीच ना. गाडी कशी काय आली इथपर्यंत? आणि 4 लोकांनी जरी बघितलं असलं तर मी गाडीत आली. मी काय रस्त्यावर लोळत नाही आली. हे बघा भाऊ, आम्ही तिला ना तुम्हाला समजून सांगायला बोलवले. तुम्ही तिच्या चुकावर पांघरून घालू नका. तुम्हाला हे बघा मी तुम्हाला सांगते, ही लोक ना फक्त पैशापुरती गोड बोलतात आणि ह्यांचा अजिबात मनावर घ्यायचं नाही. ही यांना फक्त पैसा दे पुरतं गोड बोलणार आणि परत कामाला लावणार. मला ऑफिसची कामं बघायची, घरातली कामं बघायची, बाहेरची कामं बघायची. मी ह्यांच्या घरी काय चालणी आहे का? अजिबात तुम्ही मनावर घ्यायचं नाही आणि गपगुणाने घरी चला आता. पण आपल्या घरची कामं आपण नाही करणार तर मग दुसरं कोण येऊन करणार आहे? तुम्ही काय करता दिवसभर? अरे मी पण ऑफिसलाच असतो ना. मग बाकीच्यांना बोला की, मला बोलायची काय गरज? अरे तुला नाही बोलत, आम्ही फक्त तुझ्या ड्रिंक पुरतच बोलतो. तुला बाकीच विचारलंय का आम्ही काय? हे बघा मी इथून पुढे पण ड्रिंक करणार. तुम्हाला पटतंय का? प्रत्येकाला समान हक्क आहे ड्रिंक करणं किंवा काय. अहो काय पाहुणे, तुम्ही काय बोलताय? तुम्ही नाही हा? करीत का? हे अहो, संस्कार काय दिले बोलताय? पोरीला. आम्ही करतोय बघ, काय बोलतोय आम्ही नाही करत का? बाकीच्या पोरी आमचं पोरग नाही, आम्ही ड्रिंक करीत नाही. सुद्धा वडी त्यात हो सगळे तुम्ही चला चला तुम्ही. काय माणूस यार, पोरीला प्यायला येते. $1.5 लाख पगार घे. प्रोफेशनल लोक असेच राहते. ड्रिंक घेणार, सिगरेट वाढणार. अहो भाऊ, याचा अर्थ असा नाही ना की शिकलेली पोरगी केली म्हणून तिने कसं पण वागायचं. तिला ती तुमच्या पोराच्या बरोबरीने पैसे कमीते ना. आपण जाधव साहेब मुलीने पैसा सगळे का सांगा बरं, पैसा सगळे. मग पैसा हे सगळं नाही, ते तुम्हाला पहिलंच कळायला पाहिजे होतं. पैसा हे सगळं आहे का नाही. आपण जाधव साहेब, हे पोरी जर ड्रिंक केली, आज आमचं कुटुंब निर्व्यसनी, आमच्याकडे सगळे संस्कार आहेत, पोरग चांगले आमचं, आणि ही पोरगीन बाप सुद्धा तसाच वागतोय. जाऊ द्या. राम जन्माला आले रामायण महाभारत कस काय घडला. ठीक आहे, ते ना तिला तिची चूक कळली ना, ती बरोबर येत असते. ती येत चुकीची आहे. नसती बरं का. तिला $1.5 लाख पगार आहे. ती तुमच्या पोरासारखी 50 पोरं उभी करेन तुमच्या दारात. बघू. तिला काय यायची गरज आहे. चल जाधव साहेब, कचरूला मी पहिलंच सांगितलं होतं, एवढी शिकलेली कचरू तू पोर करू नको. कचरू म्हणणं नाही 2-3 लाख घरात येतील. अहो साहेब, मला वाटलं घर परपंच चांगला चालेल चला ना. चहा या पिऊन की. जा तुम्ही, चला. चहा पिऊन जा, आलं, जाधव चहा साहेब. पिऊन जा, चला. चला